त्यावर त्यांनी स्पष्ट केलं की स्वामीजी दुसऱ्या दिवशी सकाळीच पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेव्हा मी गुरुदेवांबरोबर मद्रासला येऊ शकत असलो तर मद्रासला मला माझ्या मित्रांना भेटता येईल आणि मद्रासही पाहायला मिळेल. माझ्याप्रमाणे स्वामीजींनीही हे ऐकून काहीसं अनपेक्षित नवल वाटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, पण ते काहीही बोलले नाही. गुरुदेवांच्या सहवासात प्रवास करायला मला आनंदच वाटेल असं मी म्हटलं, पण मनात आली ती शंकाही प्रदर्शित केली की एखाद्या साधू पुरुषाबरोबर असण्याने गुरुदेवांना माझा कितीसा उपयोग होईल. निदान कमीत कमी माझी अडचण तर होणार नाही ना, याबद्दल मी साशंक आहे. मी असंही सांगून मोकळं झालो की कुणाची सेवा कशी करायची हेही मला तितकंसं अवगत नाही आहे. साधू पुरुषाची तर राहोच. त्यावर गुरुदेव मनापासून हसले आणि याबाबत तरी कसलीही फिकीर बाळगण्याचं कारण नाही असं म्हणाले. नंतर मी तत्त्वज्ञानविषयक काय काय वाचन केलं आहे, त्याबाबत पाश्चात्य आणि पौरात्य दार्शनिकांचा दृष्टिकोन मला कितीसा आत्मसात झाला आहे याची त्यांनी चाचणी घेतली. आंग्ल, फ्रेंच आणि जर्मन तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन त्यांनी मला समजावून सांगितला. तेव्हा त्यांचं वाचनसुद्धा किती विस्तृत आणि सखोल आहे या विचाराने माझं तर मन स्तंभितच झालं. बिराडी परतण्यासाठी बरीच रात्र झाली होती. जेवण झाल्यावर मी झोपी गेलो. सकाळी जाग आल्यावर मला कळलं की स्वामीजी केव्हाच निघून गेले आणि गुरुदेवांची सरबराई आणि देखभाल आता मीच करायची आहे. घाईघाईने मी माझं स्नानादी प्रातर्विधी उरकले आणि गुरुदेवांच्याकडे गेलो. ते माझी वाटच पाहत बसलेले होते. त्या दिवशी रामेश्वराच्या देवळात जाण्याऐवजी एका स्थानिक धनिक गृहस्थाकडे आम्ही गेलो. त्या श्रीमान गृहस्थाकडे आम्ही पोचलो. तिथे आमच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली असून गुरुदेवांच्या दर्शनाला लोकही जमलेले आढळून आले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे गुरुदेवांच्या बरोबर मी होतो आणि म्हणून मलाही जमलेले लोक मानसन्मानाने वागवू लागले. तेव्हा लाजेने मी तर घाबराघुबरात झालो होतो. तुमच्यासारखाच मी एक आहे, माझ्यात आणि तुमच्यात काहीही फरक नाही असं समजून सांगण्याचा मी प्रयत्नही केला, पण माझं ऐकून घ्यायला कोणीही तयार दिसेना. माझी ही धडपड पाहून गुरुदेवांना गंमत वाटली असावी. आमच्या यजमानांची आई आजाराने अंथरुणाला खिळलेली असल्यामुळे तिला सामोरे येता येणं शक्य नव्हतं. गुरुदेवांनी त्यांच्याबद्दल अस्तेवाईकपणे चौकशी केली आणि स्वतः ती झोपली होती त्या खोलीत ते गेले. 80 वर्षाची ही वृद्धा जीवनाचं जणू शेवटचे क्षण मोजीत होती. गुरुदेवांना अभिवादन करायला उठण्याची ती धडपड करत होती, पण गुरुदेवांनी आपल्या मधुर वाणीने तिला उठू नका असं सांगितलं आणि स्वतःच रुग्णाईताच्या उशाशी बसून तिच्या शुभ्रधवल केसांवरून हात फिरवत राहिले. वृद्ध मातेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. जणू परब्रह्म भेटल्याच्या सुखद कल्पनेने ती वृद्धा गुरुदेवांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं अतीव सुख आणि समाधान आणि धन्य धन्य झाल्याचा भाव सुस्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. याचं एकमेव कारण गुरुदेवांचं सान्निध्य. वृद्धेने माझ्याबद्दल चौकशी केली आणि मी त्यांचा एक स्नेही आहे असं गुरुदेवांनी सांगितलं. गुरुदेवांना त्या खोलीत सोडून मी बाहेर आलो. यजमान उभेच होते. मी त्यांना सरळपणे प्रश्न विचारला, गुरुदेवांचा आणि आपला परिचय किती दिवसांचा आहे? आपल्या जन्मापूर्वीपासूनच गुरुदेवांचा आमच्या कुटुंबाशी संबंध आहे असं जेव्हा त्यांनी मला म्हटलं तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. मग गुरुदेवांचं वय तरी किती असावं याची मी चौकशी केली. आमचे यजमान उत्तरले, 100पेक्षा खात्रीने जास्तीच. मी तर धरून चाललो होतो की गुरुदेव फार तर 50च्या आसपास असतील. वरवर बघणाऱ्याला तरी तसं वाटणं साहजिकच होतं. एकंदरीत गुरुदेव म्हणजे अजब कोडच म्हणायचं. सायंकाळी आम्ही मद्रासला जायला निघालो. स्टेशनवर निरोप देणाऱ्यांची ही गर्दी जमलेली होती. इतका थोडा वेळ राहून ते निघाले याबद्दल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी दिसत होती. दर्शन घेणाऱ्यांचा लोंढा एवढा होता की गाडी सुटायला वेळ लागला आणि रेल्वे अधिकारीही याबाबत असहाय्य दिसले, कारण त्यांना हा अनुभव नेहमीचाच असावा. माझं शिक्षण, माझी बुद्धिमत्ता, माझी संस्कृती आणि माझ्या साऱ्या समजुती आणि कल्पनांना गुरुदेवांनी जबरदस्त धक्का दिला होता. आमचा सहप्रवास अभूतपूर्व होता. अनेक स्टेशनवर गुरुदेवांना हार घालणाऱ्यांची ही म्हणून गर्दी उसळत होती. मोठ्या पहाटे
आमच्या गाडीने मद्रास टर्मिनसमध्ये सावकाशपणे प्रवेश केला. फुलांच्या असंख्य करंड्या घेऊन गुरुदेवांना हार घालण्याकरता केवढा मोठा समुदाय स्टेशनवर जमला होता. त्यात दाक्षिणात्य स्त्रियाही होत्या. गुरुदेव प्लॅटफॉर्मवर उतरले मात्र त्यांच्या गळ्यात अक्षरशः हारांचा ढीग पडला होता आणि पदस्पर्शाकरता लोकांची झुंबड उडालेली होती. मद्रासमधले सुप्रसिद्ध लक्षाधीश श्रीयुत चेट्टीयार यांच्याकडे आम्ही उतरणार होतो, म्हणून तेही जातीने स्टेशनवरच आले होते. गुरुदेवांच्या आणि माझ्या सामानाचा ताबा त्यांच्या नोकरांनी घेतला आणि मी गुरुदेवांसह त्यांच्याकरता तयार ठेवलेल्या अलिशान मोटारीकडे वळलो. आजचा भाग आपला इथे संपलेला आहे. श्री गुरुदेव दत्त.